मित्रांनो, इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयातील पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठातील आपण पेशीविषयी सविस्तर माहिती मागील व्हिडिओमध्ये अभ्यासली आहे. पेशींचे विविध आकार, पेशी म्हणजे काय किंवा पेशीचे निरीक्षण कसे करायचे आणि पेशीचे मोजमाप कसे करायचे हे आपण पाहिलेले आहेत. आज आपण पेशींचे प्रमुख प्रकार पाहणार आहोत. पेशींचे 2 प्रमुख प्रकार आहेत. एक आहे वनस्पती पेशी आणि दुसरा आहे प्राणी पेशी. बघा, पेशीचे किती प्रकार आहेत? 2. पहिला आहे वनस्पती पेशी आणि दुसरा आहे प्राणी पेशी. तर आपण सुरुवातीला ही जी वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी आहेत यांचा सविस्तर अभ्यास करूयात. म्हणजेच या पेशींमध्ये काय काय असते आणि त्यांचे कार्य काय असते हे आपण पायरीप्रमाणे पाहूयात. तर सुरुवातीला पहा, ही जी वनस्पती पेशी आहे, ही वनस्पती पेशीचे हे जे बाहेरचे आवरण आहे, बघा हे दिसते, बाहेरची जी बाजू दिसते, तर या बाहेरच्या आवरणाला काय म्हणायचं सांगा? पेशीभित्तिका. वनस्पतीचे जे बाहेरचे आवरण आहे त्याला पेशीभित्तिका असे म्हणतात. आणि या पेशीभित्तिकेमुळेच पेशीला निश्चित आकार प्राप्त होतो. बघा, हे लक्षात ठेवा. पेशींना निश्चित आकार कुणामुळे प्राप्त होतो? तर हे जे बाहेरचे आवरण आहे पेशीभित्तिका, यामुळे वनस्पतीला निश्चित आकार प्राप्त होतो. तर आता या दोन्ही पेशीमध्ये फरक काय बघा. वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका असते, तर प्राणी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. हा प्रमुख दोघांमधील फरक आहे. पहा, पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये असते आणि प्राणी पेशीमध्ये नसते. तर प्राणी पेशीचे पेशीपटल हे बाहेरचे आवरण असते. बघा, प्राणी पेशीचं. वनस्पती पेशीमध्ये पेशीभित्तिका आहे, बाहेरचं आवरण. तर प्राणी पेशीमध्ये सर्वात बाहेरचं आवरण कोणतं आहे सांगा? पेशीपटल आहे. आणि हे जे पेशीपटल असते बघा, हे एकदम नाजूक असते. हे जे बाहेरचे आवरण आहे ते नाजूक आणि लवचिक असते. यानंतर पहा, ही वनस्पती पेशीमध्ये हे जे मध्यभागामध्ये तुम्हाला हे गोलाकार असं दिसते बघा, अंडाकार, तर त्याला काय म्हणायचं सांगा? रिक्तिका म्हणायचं. काय म्हणायचं? रिक्तिका. आणि वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका असतात. प्राणी पेशीमध्ये वनस्पती पेशीपेक्षा थोड्याशा लहान आकाराच्या रिक्तिका असतात, परंतु वनस्पती पेशीमध्ये कशा असतात सांगा? त्या मोठ्या आकाराच्या असतात. आणि ह्या सर्व काय असतात? दृश्य केंद्रकी पेशी असतात. म्हणजे ह्या ज्या रिक्तिका आहेत ह्या काय आहेत सांगा? दृश्य केंद्रकी पेशी आहेत. म्हणजेच यांच्यामध्ये न्यूक्लियस असतं, म्हणून यांना दृश्य केंद्रकी पेशी असे म्हणलेले आहे. तर आपण काय पाहिलं सांगा? की पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण कोणते आहे? पेशीभित्तिका आहे. आणि त्यामुळे पेशींना निश्चित आकार प्राप्त होतो. आणि पेशीभित्तिका या फक्त वनस्पती पेशीमध्ये आढळतात. तर या पेशीभित्तिकेच्या आतलं जे आवरण आहे ते पेशीपटल आहे. बघा, वनस्पती पेशीमध्ये पेशीपटलही असते, परंतु ती पेशीभित्तिकेच्या आतल्या बाजूला असते. आणि प्राणी पेशीमध्ये ते सर्वात बाहेरचे आवरण आहे. यानंतर पहा, हे पेशीद्रव दिसते बघा तुम्हाला. हे जे असं डॉट 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 केलेलं आहे की नाही, असं बारीक बारीक टिपके टिपके तुम्हाला जे दिसतंय ते काय आहे सांगा? पेशीद्रव आहे. आणि पेशीद्रव हे वनस्पती पेशीमध्ये पण असते आणि प्राणी पेशीमध्ये सुद्धा असते. आणि हे कुठे असते बघा, ही जी रिक्तिका आहे आणि हे पेशीभित्तिका यांच्यामध्ये हे जे तुम्हाला म्हणजे डॉट डॉट केलेला आहे तो पातळ द्रवाच्या रूपामध्ये असतं. बघा, पेशीद्रव कुठे असतंय सांगा? हा द्रवरूप भाग आहे. आणि हा पेशीपटल आणि केंद्रक, हे जे पेशीपटल आहे म्हणजे पेशीभित्तिकेच्या आतलं आवरण जे आहे पेशीपटल आणि हे रिक्तिका यांच्या दरम्यानचा जो द्रवरूप भाग असतो त्याला काय म्हणायचं? पेशीद्रव. पेशीद्रव कुठं असतं? पेशीपटल आणि रिक्तिका यांच्या दरम्यान, म्हणजे ह्या संपूर्ण भागामध्ये हा पेशीद्रव द्रवाच्या रूपामध्ये विखुरलेला असतो. त्याला काय म्हणायचं? पेशीद्रव म्हणायचं. आता यानंतर आपल्याला इथं आणखीन भरपूर नावं दिसतात बघा, वनस्पती पेशीमध्ये पण आणि प्राणी पेशीमध्ये पण. म्हणजे जसे की बघा, गॉल्जी पिंड आहे, केंद्रक आहे, त्यानंतर आंतरद्रव्य जालिका आहे, रिक्तिका आहे, तंतुकणिका आहे आणि हरितलवक आहे. हे जे आहेत पहा, गॉल्जी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका, तंतुकणिका आणि हरितलवक यांना काय म्हणायचं सांगा? पेशी अंगके म्हणतात. बघा, यांना काय म्हणतात सांगा? पेशी अंगके म्हणतात.
ही सर्व पेशींमधील अंगके आहेत. पेशीपटल हे सर्वात बाहेरचं आवरण आहे प्राणी पेशीमधील आणि वनस्पती पेशीमधील पेशी भित्तिकेच्या आतील आवरण आहे. त्यानंतर गॉल्जी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका, तंतुकणिका आणि हरितलवक यांना काय म्हणायचं? पेशी अंगके. आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पेशी अंगकाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कशाचा उपयोग करावा लागतो? इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा उपयोग करावा लागतो, कारण यांचा आकार हा अतिशय सूक्ष्म असतो. परंतु आपण जर हे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलं तर ते आपल्याला 2 अब्ज पटापर्यंत म्हणजे पटापर्यंत आपल्याला मोठी त्याची प्रतिमा दिसू शकते. तर आता आपण या पेशी अंगकांचा सविस्तर अभ्यास करूयात. पेशी अंगकांचा सविस्तर अभ्यास करूयात. पहिलं पेशी अंगक आहे पहा, हे केंद्रक. आणि तुम्हाला इथं प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमध्ये केंद्रक दिसतंय बघा. वनस्पती पेशीमध्ये इथं केंद्रक दिसायला तुम्हाला हे केंद्रक आहे आणि प्राणी पेशीमधलं हे केंद्रक आहे. आणि पेशीमधील केंद्रक हे महत्त्वाचे अंगक आहे बघा, सर्वात महत्त्वाचे अंगक आहे. कारण पेशींमधील सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम कोण करतं? केंद्रक करते. सर्व कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते? केंद्रक करते. म्हणून हे पेशीमधील महत्त्वाचे अंगक आहे. आणि केंद्रक हे दुहेरी आवरणाने बनलेली असते बघा. केंद्रकाभोवती हे तुम्हाला इथं आकृतीमध्ये दिसते बघा, दुहेरी आवरण. केंद्रकाभोवती दुहेरी आणि सच्छिद्र आवरण असते. सच्छिद्र म्हणजेच काय सांगा? म्हणजे पारदर्शक. सच्छिद्र आणि दुहेरी या भोवती आवरण असते. आणि केंद्रकाला पेशीचे सर्वात महत्त्वाचे अंगक मानलेले आहे, कारण ते पेशीमधील सर्व कार्यावर नियंत्रण ठेवते, म्हणून त्याला महत्त्वाचे अंगक मानलेले आहे. आता केंद्रकानंतर आंतरद्रव्य जालिका आहे बघा, हे खाली दिसते तुम्हाला इथं. आंतरद्रव्य जालिका हे अशा स्वरूपात असते बघा, जाळीदार स्वरूपामध्ये. आंतरद्रव्य जालिका विस्तृत आणि मोठ्या प्रमाणात असतात. हे आंतरद्रव्य जालिका दोन्ही पेशीमध्ये आंतरद्रव्य जालिका आहे आणि ते जाळीदार आणि विस्तृत स्वरूपामध्ये आहे बघा. अशा प्रकारची जाळी तयार झालेली असते या आंतरद्रव्य जालिकाची. आणि हे आंतरद्रव्य जालिका काय काम करतं पहा, तर हे जे तुम्हाला इथं रायबोझोम दिसते बघा, इथं वरच्या बाजूला पेशीमध्ये रायबोझोम म्हणजे हे डॉटच्या आकारामध्ये आणि बाहेर हे असं आहेत की नाही आवरण असलेले. तर हे रायबोझोम काय करतात सांगा? पेशींमध्ये तर प्रथिने तयार करण्याचे काम करतात. रायबोझोम काय करतात सांगा? रायबोझोम प्रथिने तयार करण्याचे काम करतात. आणि या प्रथिनामध्ये योग्य ते बदल करण्याचे काम कोण करते? आंतरद्रव्य जालिका करतात बघा. नीट लक्ष द्या. ह्या पेशींमध्ये हे जे रायबोझोम दिसते तुम्हाला, हे प्रथिने तयार करण्याचे काम करतात. आणि त्या प्रथिनांमध्ये योग्य तो बदल करून ते गॉल्जी पिंडाकडं, इथं दिसते बघा तुम्हाला पिशवी, चपट्या पिशवीच्या आकारासारखे बघा. अशा ज्या चपट्या पिशवीच्या आकाराप्रमाणे जे असतात त्यांना काय म्हणायचं सांगा? गॉल्जी पिंड म्हणायचं. काय म्हणायचं? गॉल्जी पिंड. आणि गॉल्जी पिंड हे सुद्धा काय आहे? पेशी अंगकच आहे. तर नीट लक्ष द्या. हे रायबोझोम जे आहे ते प्रथिने तयार करण्याचे काम करतात आणि त्याच्यामध्ये योग्य ते बदल घडवून हे आंतरद्रव्य जालिका काय करतात? इथं तुम्हाला इकडच्या पेशीमध्ये इथं आंतरद्रव्य जालिका दिसत आहे. या काय करतात? त्या प्रथिनांना या गॉल्जी पिंडाकडे पाठवण्याचं काम करतात बघा. इथं तुम्हाला गॉल्जी पिंड दिसते, चपट्या पिशवीच्या आकारासारखे आहेत बघा. गॉल्जी पिंड हे दिसतं का इथं? चपट्या पिशवीच्या आकारासारखे आहेत. तर हे आंतरद्रव्य जालिका काय करतात? प्रथिने या गॉल्जी पिंडाकडं पाठवण्याचं काम करतात. आणि गॉल्जी पिंड हे अनेक चपट्या पिशव्यांनी म्हणजे आकाराने तयार झालेलं असतं आणि प्रथिनांचं पूर्ण पेशींमध्ये वाटप करण्याचं काम कोण करतं? हे गॉल्जी पिंड करतात. प्रथिनांचं योग्य वितरण करण्याचे काम हे गॉल्जी पिंड करतात. आता त्यानंतर तुम्हाला इथं पेशीमध्ये इथं तंतुकणिका दिसत बघा. पेशी अंगकेच आहेत हे सुद्धा. इथं तंतुकणिका आहेत. आणि त्यानंतरनं प्राणी पेशीमध्ये इथं तंतुकणिका दिसत आहेत बघा. हे सुद्धा दुहेरी आवरणाने बनलेले असतात बघा. तंतुकणिका सुद्धा दुहेरी आवरणाने बनलेल्या असतात. आणि या तंतुकणिकांना ऊर्जा केंद्र म्हणलेलं आहे बघा. काय म्हणलेलं आहे सांगा? ऊर्जा केंद्र म्हणलेलं आहे. कारण का सांगा? तर ऊर्जा तयार करण्याचे काम या तंतुकणिका करतात. दोन्ही पेशीमध्ये, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये ऊर्जा तयार करण्याचे काम तंतुकणिका करतात. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे सांगा? पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणलेलं आहे.
पेशींचे ऊर्जा केंद्र. कुणाला म्हणलेलं आहे? तंतुकणिकांना म्हणलेलं आहे. तर यानंतर इथं तुम्हाला वनस्पती पेशीमध्ये हरित लवक दिसायला पहा, परंतु प्राणी पेशीमध्ये हरित लवक आहे का? नाही. हा दुसरा मुख्य फरक आहे बघा. आपण पहिला फरक पाहिला की वनस्पती पेशीमध्ये आहे परंतु प्राणी पेशीमध्ये नाही. असं काय आहे? पेशी भित्तिका. आता यानंतर वनस्पती पेशीमध्ये हरित लवक आहे परंतु प्राणी पेशीमध्ये हरित लवक नाही. आणि हे हरित लवक काय करतं सांगा? प्रकाश संश्लेषणाचे कार्य करते पहा. हरित लवक काय करते सांगा? प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय सांगा? अन्न तयार करण्याचं काम. सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये अन्न तयार करण्याचं काम कोण करतं? ही हरित लवके करतात. आणि हरित लवकी फक्त कुठं असतात सांगा? वनस्पती पेशीमध्येच असतात. त्यानंतर तुम्हाला रिक्तिका दिसतं बघा. ही वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिका असतात आणि प्राणी पेशीमध्ये वनस्पती पेशीमध्ये एकच रिक्तिका असते, परंतु प्राणी पेशीमध्ये अशा छोट्या आकाराच्या अनेक रिक्तिका असतात. आणि या रिक्तिका पेशींमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम करतात पहा. या रिक्तिका काय काम करतात सांगा? वनस्पती आणि प्राणी पेशीमधील जे टाकाऊ पदार्थ आहे ते बाहेर टाकण्याचे म्हणजे उत्सर्जन करण्याचे काम या रिक्तिका करतात. प्राणी पेशीमधील रिक्तिका या आकाराने छोट्या असतात आणि वनस्पती पेशीमधील रिक्तिका एकच असते आणि ती सुद्धा कशी असते सांगा? मोठी असते. तर मुलांनो, आज आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांची सविस्तर माहिती अभ्यासली आहे. यामध्ये आपण काय पाहिलं ते आपण परत एकदा उजळणी करूयात. तर पेशी भित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेरचे आवरण आहे आणि या पेशी भित्तिकेमुळे पेशींना निश्चित आकार प्राप्त होतो. पेशी भित्तिका फक्त वनस्पती पेशीमध्ये असतात, प्राणी पेशीमध्ये नसतात. त्याचप्रमाणे पेशीपटल हे प्राणी पेशीचे सर्वात बाहेरचे नाजूक आणि लवचिक आवरण आहे. त्यानंतर पेशींमध्ये विविध अंगके असतात. गॉल्जी पिंड, केंद्रक, आंतरद्रव्य जालिका, रिक्तिका, तंतुकणिका आणि हरित लवक. हरित लवक फक्त वनस्पती पेशीमध्ये असते, प्राणी पेशीमध्ये नसते. आंतरद्रव्य जालिका काय काम करते? तर रायबोझोमने तयार केलेले प्रथिने त्यामध्ये योग्य ते बदल घडवून ते गॉल्जी पिंडाकडे पाठवते आणि गॉल्जी पिंड त्या प्रथिनांचे पूर्ण पेशीमध्ये योग्य वितरण करते. त्यानंतर रिक्तिका काय कार्य करतात? तर पेशींमधील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याचे काम या रिक्तिका करतात. तसेच तंतुकणिका या काय करतात? तर ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य पेशींमध्ये करतात. म्हणून या तंतुकणिकांना काय म्हणलेलं आहे? पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हणलेलं आहे. तसेच पेशींमध्ये द्रवरूप भाग असतो, त्याला काय म्हणतात? पेशीद्रव म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा झालेला भाग पुस्तकामध्ये परत एकदा वाचून काढा, म्हणजे तुम्हाला त्याचे रिव्हिजन होईल आणि हा भाग तुम्हाला चांगला लक्षात येईल.